हॅलो फॅमिली, कशात सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मला इतका सपोर्ट केल्याबद्दल खरंच मनापासून आभार. असाच मला सपोर्ट करत राहावा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी गावाला होती. महाशिवरात्रीसाठी गेलेली. माझा ब्लॉग नसेल बघितला तर एक नक्की बघा ब्लॉगमध्ये जाऊन माझ्या आय डीला. मस्तपैकी अंघोळ केली आणि गावाला खूप भारी वाटतं आणि गावची सकाळ म्हणजे ओहो, खूप मस्त. गावाला खूप मला बरं वाटतं, कारण हे माझ्या मामाचंच गाव आहे. त्यामुळे हे माझ्या मामीचं आहे, म्हणजे सगळे माझे मामा मामीच राहतात, त्यामुळे मला काही टेन्शन नसतं. आणि असाच माझा एक प्लॅन ठरला की रात्री की माझ्या गावाला जाऊया. खेडपासून माझं गाव आहे 1-1.5 तासावरती आणि आम्ही आमचीच गाडी घेऊन गेलेलो. त्यामुळे मस्तपैकी अंघोळ वगैरे केली, चहा वगैरे घेतला आणि मी गेलेली गावाला. पण माझ्या सासूबाईंनी माझं गाव नव्हतं बघितलं आणि आता आम्ही रिसेंटली गावाला घर बांधलं आहे त्यामुळे. आणि माझ्या सासरचं तुम्हाला घर बघायचं असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. कमेंट करून नक्की सांगा. प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो माझ्या घरी जायला. मस्तपैकी गेलो आणि माझ्या आजीला माहिती नव्हतं की आम्ही येतो आहे म्हणून. तिला सरप्राईज होतं आणि मला जायचं आहे घरी राहायला तिकडे, पण थोडं जमून नाही येत आहे काही कारणांमुळे. तर नक्की जाईन जमलं तर. तर आता गेलो, तिला काहीच माहिती नव्हतं. तिला सरप्राईज दिला आम्ही. आम्ही सगळे गेलो. मग एक थोडासा छोटासा व्हिडिओ काढला मस्तपैकी. ती बोलते म्हणजे माझ्या मम्मीचा फोन आला तिला की आम्ही येतो आहे. म्हटलं आमचा प्लॅन चौपट झाला. मस्तपैकी जेवलो आणि बबाय केलं आजीला. बरं वाटलं तिला. हे माझे काका आहेत आणि ती काकी आहे आणि ही बाजूची मामी आहे, ते मगाशी घर दाखवलं त्या आहेत. पाठीमागे भाऊ आणि माझा मुलगा आणि बाजूला सासू बसली आहे. असं खेळला, भाजीपाला घेतला आणि थेट गेलो घरी. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय.